मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपूर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी योगेश प्रकाश हरणे यांनी 27 तारखेला विष प्राशन करून आपले जीवन संपवले। काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते। त्यांच्या या आत्महत्येच्या घटनेने 10 व 12 वर्षाचे असणारे मुलगा आणि मुलगी अनाथ झाले आहेत। त्यांना आर्थिक मदत व्हावी याकरता शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, जनमंचचे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर व अरुण बोंडे यांनी आर्थिक मदतीसाठी व्हॉट्सअपद्वारे जनतेला आवाहन केले होते। त्यांच्या आवाहनाला जनतेतील जागरूक शेतकरी, किसान पुत्र असणारे डॉक्टर्स, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन 2 तासात 51,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली। मृतकाचे रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले। कमी पीक हमीभावापेक्षा मिळालेला कमी बाजारभाव यामुळे पिकातून कर्जाची परतफेड न झाल्यामुळे त्यांनी आज हे टोकाचे पाऊल उचलले। त्यांच्या परिवाराला मदत म्हणून 31 मार्चला 12 वाजता रसूलपूर येथे हरणे कुटुंबाच्या निवासस्थानी शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन सांत्वन करून रोख जमा झालेला 35,000चा निधी मुलांच्या स्वाधीन केला। यावेळी लोकनायक, शेतकरी नेते प्रकाश पोहरे, राजू वानखडे, प्राध्यापक सुधाकर गौरखेडे, कैलास साबळे, विजय लोडम, मुन्ना नाईक नवरे, नंदकिशोर बबानिया यांच्यासह शेतकरी मंडळाचे सभासद प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर।